लागत रे? आम्ही ए विंगमध्ये 405 हा फ्लॅट घेतलेला आहे. तर व्यंकटेश बिल्डकॉनशी आमची ओळख झाली ही अशी, तर आम्ही आंबेगाव इथे ऑलरेडी 1 BHK ह्यांचाच फ्लॅट घेतला होता व्यंकटेश लेक लाईफमध्ये. आणि बेसिकली फ्लॅटची क्वालिटी आणि हे सगळं आम्हाला ऑलरेडी आवडलं होतं. कन्स्ट्रक्शन खूप चांगलं आहे, मटेरियल खूप चांगलं वापरलं गेलं आहे सगळ्याच दृष्टीने. आम्ही लेक लाईफमध्ये जो फ्लॅट घेतला होता तो आम्ही रेंटनी दिला होता. तर ते रेंटनी जे लोक राहत होते त्यांनी पण आम्हाला खूप वेळेला सांगितलं की खूपच छान आहे फ्लॅट, कन्स्ट्रक्शन खूप छान आहे, मटेरियल खूप चांगलं आहे, काहीच करायला लागत नाही, बघायला लागत नाही, मेंटेनन्स सतत काही करायला लागत नाही. तर आम्हाला कम्युटिंगच्या दृष्टीने थोडासा सिटी एरियामध्ये, आत्ता आम्ही बिबेवाडीला राहतो, तर सिटी एरियामध्ये सगळं जवळ असेल असं सिंहगड रोड, कोथरूड अशा ह्याच्यामध्ये फ्लॅट बघत होतो आम्ही. आणि तेव्हाच आम्हाला या फ्लॅटची स्कायडेलची ॲड आम्हाला दिसली ऑनलाईन. आणि मग इथे येऊन आम्ही फ्लॅट बघून गेलो, सॅम्पल फ्लॅट, लोकेशन, आणि आम्हाला ते सगळं पटलं, आवडलं. इथला स्टाफ खूप कोऑपरेटिव्ह आहे, खूप छान एक्सप्लेन करतात, खूप छान पटवून देतात की तुम्ही आमचाच फ्लॅट का घ्या. त्यामुळे आम्हाला ते पटलं आणि आम्ही कन्व्हिन्स झालो हा फ्लॅट घेण्यासाठी. अम्युनिटीज खूप चांगल्या आहेत. स्टँड अलोन बिल्डिंगपेक्षा आम्हाला असं वाटलं की एवढ्या सगळ्या अम्युनिटीज आहेत, मुलांच्या दृष्टीने, पुढच्या भविष्याच्या दृष्टीने, आई वडिलांच्या दृष्टीने, सगळ्यांच्या दृष्टीने हा सुटेबल लोकेशन आणि सुटेबल फ्लॅट होईल. येस. आणि ॲक्च्युली हे तर आहेच आहे. आणि प्लस आम्ही जो आंबेगावमधला फ्लॅट घेतला होता, सो आमची ज्यांच्याबरोबर डील झाली होती त्यांनाही आम्ही आफ्टर 4 years कॉल केला, तर त्यांनी समोरनच, म्हणजे सांगायला लागलं नाही, त्यांनी आपणच कसे आहात, काय आहेत विचारलं. सो बेसिकली इकडचा स्टाफ म्हणजे इकडचाही आणि आंबेगावचाही, म्हणजे बेसिकली व्यंकटेश बिल्डकॉनचा स्टाफही जसं ही म्हटली तशी कॉपरेटिव्ह आणि सगळ्याच गोष्टी आहेत. आणि व्हिसिनिटी आणि या सगळ्या गोष्टी, म्हणून राजाराम पूल म्हणजे आता मोक्याचं ठिकाण आहे. सो आमचे म्हणजे आजूबाजूची लोक वगैरेही इकडनं कम्युटच्या दृष्टीने जवळ आहे. सो आम्ही घेतलंय. आणि जसं आहे तसं बेसिकली ह्यांचं जे पोझिशन जे सांगतात त्या डेटला देतात, म्हणजे 1-2 महिने पुढे मागे झालं तर, पण आयडियली देतात. सो या सगळ्या दृष्टीने आम्हाला हे ऑलरेडी पसंत पडलाच होता स्कीम. या